सर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून मला रिझाईन द्यायला सांगताय? अरे तुम्ही तरी काहीतरी बोला ना सरांना. कम ऑन शिवानी, कम ऑन. माझ्याकडे वेळ नाहीये. मला पुढच्या काही मिनिटात तुझ्या रेसिग्नेशनची न्यूज टेलिकास्ट करायची आहे. सर इथे माझ्या करिअरचा प्रश्न आहे आणि इथे माझ्या चॅनलच्या इमेजचा प्रश्न आहे. सर माझ्यासाठी हेच माझं चॅनल मी समजते. तुझं होतं शिवानी. सर सर तुम्ही असं नाही बोलू शकत सर. कम ऑन शिवानी प्लीज. द डिसिजन इज टेकन. इट्स डन. सर फक्त एकदा विचार करा ना. मी या चॅनलसाठी काय काय केलंय सर. हो मला माहिती आहे. आठवायची गरज नाही. मला माहिती आहे तू खूप काही केलंयस. पण आता नाही. आता बस. तुझं जर्नलिझमचं करिअर आणि माझ्या चॅनलची इमेज याच्यात मला माझ्या चॅनलची इमेज महत्वाची आहे. सिंपल. सर कोणीतरी ब्लेम करताय म्हणून तुम्ही पटकन एखाद्याला कसं काय गुन्हेगार ठरवू शकता? आपण नाही का त्या ओपिनियन पोलच्या थ्रू आपण त्या चौघांना गुन्हेगार ठरवलं. तसंच आहे शिवानी. मी तुला तेव्हाही सांगितलं होतं आपण हे नको करूया. दिस इज व्हेरी रिस्की. हे बॅकफायर होऊ शकतं. पण तेव्हा यू वर सुपर कॉन्फिडेंट. तू मला सांगितलं होतंस की सक्सेस म्हणजे काय हे मी तुम्हाला दाखवते. राईट. हे सक्सेस. आता हे जे काही बॅकफायर झालंय ना, अंगाशी आलंय ना सगळं, हे तू निस्तरायचं, तू भोगायचं. कळलं? आणि आता तू काही सुपर जर्नलिस्ट वगैरे नाहीयेस. आता तू त्या 4 सस्पेक्ट सारखी आणखीन 5वी आरोपी आहेस. दॅट्स इट. आणि एक आरोपी जर का माझ्या न्यूज चॅनल वरून बातम्या देताना लोकांनी बघितलं ना तर बॉयकॉट करतील लोक चॅनल. मी ऑलरेडी खूप रिस्क घेतली आणि आता आणि रिस्क घ्यायची माझी तयारी नाही. इट्स इनफ. इनफ इज इनफ. आय वॉन्ट युअर रेसिग्नेशन अँड आय वॉन्ट इट नाव. शिवानी कूल डाऊन. हे बघ शिवानी शांत हो. सगळं काही ठीक होणार आहे. सर असल्यामुळे आम्हाला काही बोलता नाही आलं. पण आम्ही सगळे तुझ्या सोबतच आहोत. इट्स जस्ट अ फेज. मला खात्री आहे शिवानी तू लवकरच या सगळ्यातून बाहेर पडणार आहेस. आणि आपण पुन्हा एकत्र काम करणार आहोत. अनेक. एखादा गुन्हा घडतो, त्या प्रकरणाची चौकशी होते, खरा गुन्हेगार सापडतो, त्या गुन्हेगाराला शिक्षा सुद्धा होते. पण सिद्धांत छायाच्या केसमध्ये सगळं उलटच होतंय. इथे मीडिया, त्यातही शिवानीला न्याय द्यायची घाई झालेली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. खरंच सिद्धांत आणि शिवानी यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या का? एकीकडे कुलदीपवर शिवानी पैशांची अफरातफर केली असा आरोप करते, पण त्याच शिवानीच्या वडिलांनी सिद्धांत छायाकडून काही लाख रुपये घेतले होते. हे खरं आहे का? खरंच शिवानीचं सिद्धांतवर प्रेम होतं का, की पैशांसाठी शिवानीने प्रेमाचं नाटक केलं होतं? हे प्रश्न लोकांना पडलेत. मी फक्त निमित्त आहे. लोकांना या प्रश्नाची उत्तरं हवीत. मी शिवानी, लोक वाट पाहतायत तुमच्या उत्तराची. काय झालं? टीव्ही का बंद केलाय?
कंटाळा आलाय मला त्याच बातम्या बघून. इरिटेट व्हायला झालंय मला. अरे इरिटेट तर मीही झाले होते जेव्हा ती शिवानी सतत माझ्यावर ब्लेम करत होती. सगळ्यांना सिद्धचा खून मी केलाय असं सतत सगळ्यांना सांगत होती. मी तिला सांगितलं होतं की हे जे सगळं प्रकरण आहे खूप महागात पडेल, पण ती कुठे ऐकते. ती स्वतःला जज आणि कॉप दोन्ही समजत होती. आणि आता फायनली बघतोयस ना काय झालंय. तिचंच ना पुढे येत आहे. मला ना कंटाळा आलाय या सगळ्याचा. या चॅनल वॉरमुळे ना आपल्या नावाची नुसती बदनामी होते. शिवानी जे करत होती ना ते चॅनल वॉर आहे आणि ते हे जे दाखवत आहेत ना दीज आर द फॅक्ट्स. म्हणजे मला आधीपासूनच त्या शिवानीवरती संशय होता. आपल्या सगळ्यांमध्ये तीच तिच्या एवढी क्लोज होती. आणि आय एम व्हेरी शुअर हे सगळं तिनेच केलंय. नाही, मी शिवानीला चांगल्याच ओळखतो. ती असलं काही नाही करू शकत. ओ रिअली? जर ती इमोशनली चीट करू शकते, फायनान्शियल फ्रॉड करू शकते, तर मग वेळ आली तर काहीही करू शकते. शिवानी खून नाही करू शकत. मी तिला चांगलं ओळखतो. तू अजूनही तिच्या प्रेमात आहेस आणि हे तू नाही तुझं प्रेम बोलतंय. बरोबर आहे ना? अजिबात नाही. एक माणूस म्हणून तिच्याबद्दल बोलायचं झालं ना. तू बोलूच नकोस. तू आहे ना तिला आता लाईकही करू नकोस. शी इज अ क्रिमिनल. आणि तू जेवढा तिच्याहून लांब राहशील तुझ्यासाठी चांगलं आहे. शिवानीनेच हा खून केला आणि हे सगळ्यांना माहित होतं एक्सेप्ट यू. कम ऑन संजना, मी खरंच शिवानीला ओळखतो. तसं असतं तर सिद्धच्या अकाउंटवरून शिवानीच्या अकाउंटमध्ये किती पैसे गेले हे तुला माहित असतं आणि ते कशासाठी गेले हेही तिने तुला सांगितलं असतं. आणि आता या गोष्टी हळूहळू बाहेर पडायला लागल्यात. आता बोल की शिवानी पैसे घेऊच शकत नाही म्हणून. मान्य आहे मला की पैशांबद्दल मला काहीच माहित नव्हतं. जे काय कळालं ते आता कुलदीपकडनं कळालं मला. तसंच आता तुला हेही कळेल की हा खून शिवानीनेच केलाय. यू जस्ट वेट अँड वॉच. झालं, सुरू झालं यांचं. तिथे न्यूज चॅनलवर बातमी नाही टेलिकास्ट झाली तर इकडे हॅशटॅग शिवानीला अरेस्ट करा हे सुरू झालंय. हे ना आजकाल नेहमीच झालेलं आहे. कॉमेंट सेक्शन मध्ये पोलिसांच्या नावाने उद्गारही सुरू झालेत. कठीण आहे. नको त्या बातम्या देऊन हे मोकळे होतात आणि मग आपल्याला सिनियर्सना उत्तर द्यावं लागतं. सेन्स. मला तर वाटतं ना पहिल्यांदा या मीडियावाल्यांना धरून चोपलं पाहिजे चांगलं. यांना कोणी अधिकार दिलाय कोणी कोण आहे आणि कोण नाही ते ठरवायचं? बोलू नये पण हे मीडियावाल्यांना डोक्यात जातातच. आता चिडचिड करून काय उपयोग आहे वाडकर? मीडिया शिवानी बद्दल काय बोलतेय आणि असं का बोलतेय हे आपल्याला फाइंड आउट करायचं. मॅडम मला ना या मीडियावाल्यांच्या थिअरीमध्ये काही दम वाटत नाही. म्हणजे हे मान्य आहे की सिद्धांत छायाच्या अकाउंटवरून शिवानीच्या अकाउंटवर काही रक्कम जमा झाली होती. काही नाही, बरीच मोठी रक्कम ट्रान्सफर झाली. मान्य ना मॅडम, पण मॅडम हा काही तिच्या विरोधात पुरावा होऊ शकत नाही ना. तसं पाहायला गेलं तर धनराज, सिद्धांत आणि छाया या तिघांमध्ये वाद होते, पण ते तिघं या थराला जातील असं मला वाटत नाही. आता आपण शिवानी बद्दल बोलतोय ना, मग आपण टीचर कॉन्सन्ट्रेट करूया का? मॅडम, सिद्धांतच्या मरणाआधी शिवानीने त्याला केक भरवला होता असं त्यांचं म्हणणं आहे. खोटे हो सगळं डबे. काहीतरी ड्रामेबाजी हवी ना मीडियाला म्हणून ही अशी स्टोरी क्रिएट केली त्यांनी. असं का म्हणताय तुम्ही? अहो, आपण ज्यावेळी पंचनाम्याला गेलो होतो त्यावेळी आपल्याला केकचा बॉक्स तिथे सापडला होता. ऍक्च्युली ते केमिकल त्या केक मध्ये नव्हतं. सिद्धांत छायाच्या पोटात सापडलेलं ते केमिकल त्या ग्लासामध्ये होतं आणि त्या ग्लासावर करीनाचे फिंगरप्रिंट सापडले. यू मीन म्हणजे करीना? यू टेल मी, करीना असं करू शकेल का? करीना करे असं काय? बघताय काय रागाने? अभिनंदन साहेब, अभिनंदन. शेवटी तेच झालं साहेब आपल्याला जे हवं होतं. ही तर खरी सुरुवात आहे. आता आपल्या मनात आहे तेच होणार. ती शिवानी स्वतःला खूप छानीच समजत होती ना.
माझं नाव पुढं करता करता तिचंच नाव पुढं आलं की नाही. आता लोकांना कळलं असेल चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे काय. पेढा खाल्ला का नाही तुम्ही? आत्ताच खाल्लाय साहेब. अरे एका पेढ्यानं काय होतंय, एका पेढ्यानं काय होतंय घ्या. हे घ्या एक पेढा खा प्रिन्स, तुम्ही चला खा. म्हणजे तुम्हाला कोणीच पकडणार नाही? अजिबात नाही. अरे देव बाप्पा पण नाही? देवाचा बाप आला तरी सुद्धा नाही. अभिनंदन साहेब, अभिनंदन. अरे राजन साहेबांचा. अरे कोण बघताय रागानं? ऐका तरी म्हणलं चुकल्यासारखं का होतंय. नंतर लक्षात आलं आमच्या देवळातला नंदीच गायब आहे. साहेब, ओ आपला देव जिंकला म्हटल्यावर हार तो म्हणताय ना बॉस. काय रे भाई लोक. साहेब तुम्हाला सांगतो, आज खऱ्या अर्थाने आपला विजय झालेला आहे आणि आपल्या विजयाची सुरुवात झालेली आहे. आता फक्त एकदा निवडणुकीचा निकाल लागला ना की मग सगळा मॅटर खलास. अगदी माझ्या मनातलं बोललास. पण साहेब आता त्या शिवानीच्या चॅनलचा काय निकाल लागतो ना ते बघावं लागेल. त्या शिवानीचं नाव आल्यानंतर चॅनलला विचारतो कोण? हा जनतेचा पोल आहे. हा गुन्हेगार, तो गुन्हेगार किंवा तो गुन्हेगार असं हवेतलं काय नाही. एखादा उमेदवार गाजावाजा करत कसा उमेदवारीचा फॉर्म भरतो आणि तो फॉर्मच रिजेक्ट होऊन अचानक दुसऱ्याच उमेदवाराला लॉटरी लागते, तसं झालंय आपलं. असं अचानक कधीच काही घडत नसतं. प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं. ही असं बोलतोय जणू काय सगळं हिनच घडवून आणलंय. मी नसे नाही घडवून आणलं, पण महाराजांनी नक्की घडवून आणलं असणार. त्या दिवशी पूजेकरता त्यांना फोन काय केला आणि आज ही बातमी काय आली. तू म्हणतेस तर तसं. आपण आज जाम खुश आहे, त्याच्यामुळे समज गैरसमज आस्तिक नास्तिक याच्यावर मी काही बोलणार नाही. करीना तुझ्या मदतीला, पूजा जोरदार झाली पाहिजे. दत्तू, नशिबाचं दान आता आपल्या बाजूने पडायला लागलंय. ही सुरुवात आहे, शेवटची मोठी लढाई अजून जिंकायची आपल्याला. अगदी बरोबर बोलताय तुम्ही साहेब. आणि या पोलिसांचं काय, ते सतत तुमच्या मागावर आहेत साहेब. आज पत्रकार गप्प झालेत, उद्या पोलीस सुद्धा गप्प होतील. जोपर्यंत जनता आपल्या बाजूने 10 मर्डर केले तरी पोलीस आपल्याला हात लावू शकत नाही. पण साहेब तुम्ही हा मर्डर केलेलाच नाही ना. डॉक्टर, आम्हाला असं कळलंय की सिद्धांत छायाची ट्रीटमेंट तुम्ही करत होता. हो. त्या ट्रीटमेंट बद्दल काही डिटेल्स देऊ शकता का तुम्ही? आधी तुम्ही व्यसन म्हणजे काय हे समजून घेतलं तर बरं होईल. टेल मी डॉक्टर. प्रत्येकाला व्यसन करण्यासाठी काही ना काही कारणं असतात. कुणाला खूप दुःख झालेलं असतं म्हणून दुःख पळवण्यासाठी पळवाट असते, तर कुणाला खूप आनंद झालेला असतो म्हणून सेलिब्रेशन म्हणून एक निमित्त असतं. मग हळूहळू त्याला त्याची सवय लागते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सिद्धांत छाया ऍडिक्ट झाला होता? नाही, आपण ऍडिक्ट होण्याच्या मार्गावर आहोत याची त्याला कुठेतरी जाणीव झाली होती. कुणीतरी त्याला अलर्ट करण्याआधी तो स्वतःच अलर्ट झाला होता. आणि तुमच्या ट्रीटमेंटला त्याचा रिस्पॉन्स कसा होता? छान, खूपच छान. ट्रीटमेंटच्या बाबतीत पेशंटची मानसिकता खूप महत्वाची असते. पेशंट जर पॉझिटिव्ह असेल तर आमचंही काम सोपं होऊन जातं. पण मॅम तुम्ही मला हे सांगा की त्याच्या मानसिकतेचं अनालिसिस करताना तुम्हाला काय वाटलं, कसा होता? हो, माणूस म्हणून तो अगदी दिलखुलास होता. वास्तवाचं भान होतं. आणि मी एक नोटीस केलं की इथं येताना तो त्याचा स्टारडम कधीच घेऊन येत नव्हता. त्यामुळे मलाही तो इतर पेशंट प्रमाणे एक पेशंटच होता. म्हणजे चांगलं आणि वाईट यातला डिफरन्स त्याला कळत होता. मग तो ड्रिंक का करत असेल? कसं आहे ना की लहानपणापासून त्यांनी त्याच्या वडिलांना दारू पिताना पाहिलेलं होतं, त्याच्या आईला मारहाण करताना पाहिलेलं होतं. त्या सगळ्या गोष्टींचा कळत न कळत त्याच्या मनावर परिणाम झालेला होता. पैसा, यश, प्रसिद्धी हे असूनही कुठेतरी या आठवणी त्याची पाठ सोडत नव्हत्या. म्हणून मग कळत न कळत तो दारूच्या आहारी गेला. मॅम, अजूनही हा थॉट नीट कन्वे होत नाहीये. म्हणजे मला असं विचारायचं आहे की सिद्धांत छायाच्या आयुष्यात
लेटेस्ट असा काही इव्हेंट घडला होता का ज्याने तो डिस्टर्ब होता किंवा आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये डिस्टर्ब किंवा डिप्रेस्ड होता? नाही, अजिबात नाही. लाईफच्या बाबतीत तो खूपच पॉझिटिव्ह होता. स्ट्रेंज. मग सुसाईड का केला असेल ना त्याने? असं तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणणार. तो सुसाईड करू शकत नाही असं शुअर आहात का तुम्ही? नाही, म्हणजे असं मी ठामपणे सांगू शकत नाही, पण तो आत्महत्या करणाऱ्यातला नव्हता. रॅदर दॅन तो त्या स्टेजला नव्हता. पण माझ्या माहितीप्रमाणे त्याची आई खूप आजारी होती आणि त्याच्या आईचं दुःख तो पाहू शकत नव्हता. आणि दुसरीकडे तो त्याच्या वडिलांचा खूप तिरस्कार करत होता. वडिलांच्या बद्दल त्याच्या मनात खूप राग होता. एकाच वेळी राग आणि तिरस्कार ह्या झोनमध्ये असल्यामुळे त्यांनी कदाचित हे पाऊल उचललं नसेल ना. अगं ताई, तू असं काय करतेस? तू समजून का घेत नाहीयेस? दिवाकर, आता नको रे तो विषय. ताई, मला एक सांग, मी फक्त तुझ्या भल्याच बोलतोय ना. हे बघ दिवाकर, हे जोवर घरात नव्हते तोवर मी तुझं सगळं ऐकून घेत होते, पण आता नाही. आता का नको? हा, मी काय चुकीचं बोलतोय का? अरे मी असं बोलले का? तू जरी तसं म्हणत नसलीस ना तरी सुद्धा तू माझं ऐकत नाहीस हे सुद्धा खरं आहे ना. ताई, अगं अजून वेळ गेलेली नाहीये. ऐक माझं. एक तर तू भाऊजींना घराबाहेर काढ किंवा चल माझ्या बरोबर गावी. हे बघ, आता असं काहीही घडणार नाहीये. मी आता माझं घर आणि माझ्या नवऱ्याला सोडून कुठेही येणार नाहीये. अगं नावाला नवरा आहे ग तो तुझा. मला एक सांग, नवऱ्याची कुठली कर्तव्य तुझ्या बाबतीत त्यानं पार पाडली? दिवाकर, अरे माणसाच्या हातून कधी कधी चुका होतात रे, पण म्हणून तो कायमच चुकीचा वागेल असं नाही ना. आपण त्यांना एक संधी द्यायला हवी. माणूस चुकतो ना, पण त्यासाठी तो आधी माणूस असायला हवा ना. तू जर मला विचारशील ना तर तुझा नवरा राक्षस आहे, राक्षस. हे बघ दिवाकर, तू काही म्हण, पण मी आता तुझ्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाहीये. अरे तुझ्या आधीची गोष्ट वेगळी होती रे, पण आता ते खरंच सुधारलेत. नाही तर दारू सोडून असं पारायण करत बसले असते का ते सांग बरं. ताई, अगं तू खरंच भोळी आहेस आणि तुझ्या भोळेपणाचा ते फायदा घेतायत ग. नको अशी फसूस. ऐक माझं, अजून ही वेळ गेलेली नाहीये. त्यांना घराबाहेर काढ आणि तू चल माझ्या बरोबर गावी. अरे दार चक्क उघड. अरे काय चाललंय? काय तुम्ही चक्क पारायण करताय? काय झालं? काय डिस्टर्ब केला का मी तुम्हाला? गजराज भाऊ, खरंच सांगतो, तुम्ही सुधारल्यासारखे वागताय. तुम्हाला पोथी वगैरे वाचताना वहिनीने बघितलं ना तर त्यांचा सगळा राग निघून जाईल. दिवाकर, अरे की तू का सारखा त्यांच्या मागे असा हात धुवून लागलायस? नाही, मला मान्य आहे की ते आधी खरंच खूप वाईट वागत होते, पण तेव्हा मी तुझं सगळं ऐकून घेत होते ना. पण आता खरंच ते सुधारले आहेत रे. हे म्हणजे ना, करून करून भागला आणि देव पूजेला लागला असं झालंय. झालं परत तुझं सुरू? अगं ताई, बस झालं रे. आता परत परत तो विषय नकोय मला. श्रीकृष्ण कुरुक्षेत्र. हा काय प्रकार चाललाय यांचा? अहो, ते पारायणाला बसले ते दिसतंय ना तुम्हाला. कशाला मध्ये मध्ये बोलताय तुम्ही? नाही, पण पारायण करतायत म्हणजे काय? मनात भाव असला ना की देव कधीही दिसतो. हो, त्यासाठी वेळ काळाचं बंधन कधीच नसतं. बरोबर आहे. आणि आता तुम्ही मध्ये मध्ये बोललेलं मला अजिबात चालणार नाही. आधीच सांगून ठेवतो.
बहिणबाई घेऊन मी किती कुरुक्षेत्र. सिद्धांत छायाचा कॅरेक्टर लक्षात घेता मला नाही वाटत की त्यांनी सुसाईड केलं असेल. मॅडम तुम्ही शक्यता बोलून दाखवताय. माझी तर खात्री आहे त्याच्यासारखा जबाबदार मुलगा आत्महत्या कधीच करू शकत नाही. देन वी आर ऑन द सेम पेज ढवळे. आत्महत्या नाही तर मग हा कन्फर्म मर्डर आहे. पण मर्डर असेल तर मग केला कोणी? धनराज. मॅडम हा धनराज एक नंबरचा ढोंगी लबाड धूर्त माणूस आहे, तुम्हालाही माहिती आहे. आणि आतापर्यंत त्याने जे काही आपल्याला सांगितलंय त्यावर आपण विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्न आहे. शक्यता पण नाकारता येत नाही ढवळे. त्यांचं तर हे म्हणणं आहे की सिद्धांत त्यांचा मुलगाच नाही. आणि ते हे सुद्धा म्हणतायत की सिद्धांतचा खून छाया आणि तिच्या भावाने म्हणजे सिद्धांतच्या मामाने केलाय. आरोपाच्या बाबतीत आहे ना तो कोणावरही काही आरोप करू शकतो. उद्या तो सिद्धांतचा खून पोलिसांनी केला हेही सांगायला मागे पुढे पाहणार नाही. काय ढवळे, कधी कधी सस्पेक्ट खोटं बोलता बोलता पटकन खरं बोलून जातो की जे आपल्यालाही कळत नाही. सिद्धांतच्या आईची चौकशी केली का तुम्ही? होय मॅडम. त्यांना मी विचारलं सिद्धांत हा कुणाचा मुलगा आहे. आधी त्या बोलायला तयार नव्हत्या, पण नंतर त्यांनी सांगितलं की नाही सिद्धांत हा आमचाच मुलगा आहे. पण या मुद्द्यावर आहे ना त्या बोलताना जरा संशयित वाटत होत्या. आता तळ्यात मळ्यात खूप झालं हो ढवळे. आता सत्य काय ते कळायलाच हवं. पण ते दोघेही असं बोलत असतील तर आपण नक्की कोणावर विश्वास ठेवायचा? डीएनए टेस्टवर. धनराजची डीएनए टेस्ट करावी लागणार. वा 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 ताई वा, काय झकास बेत बनवलायस ग. आज यांना उपवास सोडायचा आहे ना, त्यामुळे सगळं कसं अगदी साग्र संगीत केलंय. धनराज भाऊंच्या निमित्ताने का होईना मला पण सागर संगीत जेवायला मिळणार आहे. आता तुम्ही सगळे बोलतच बसणार आहात की खायला सुरुवात पण करणार? भाऊजी चला करा सुरुवात. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. हे परमदयाळू परमेश्वरा, केवळ तुझ्या असीम कृपेमुळे हा घास माझ्या पदरी पडणार आहे, माझ्या उदरी जाणार आहे. तुझी ही असीम कृपा माझ्यावर आणि आम्हा सर्वांवर अशीच राहू दे रे बाबा. धनराज भाऊ मानला तुम्हाला नाही काय, एखादा माणूस काशीला जातो, हिमालयात जातो आणि तिकडे जाऊन बदलून येतो आम्हाला माहिती होतं. पण गोव्यात जाऊन एखादा माणूस इतका आणि असा बदलतो हे पहिल्यांदा कळतंय. अहो कौतुकच करायचं असेल ना तर ती या जेवणाचं करा ना. माझ्या ताईनं राबून हे जेवण बनवलंय. त्याबद्दल जे काही बोलायचं ना ते बोललेलोच आहे, नेहमीच बोलत असतो. वहिनी उत्तम स्वयंपाक करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण एखादं वादळ माणसाळतंय असं पहिल्यांदाच होतं ना. अहो भाजी घ्या ना अजून. नको, ताटातलं अन्न संपल्याशिवाय दुसरं अन्न कधीही घेणार नाही मी. कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त असेल तर ती विषासमानच असते. मग तो पैसा असो, प्रॉपर्टी असो, यश असो किंवा मग अन्न. वा,
आता तुझा हट्टच आहे तर थोडी फ्लॉवरची भाजी वाढ. छान झाली. अहो अजून किती दिवस ही नाटकं सुरू ठेवणार आहात? बस ना आता. संयम. संयम हा माणसाचा खरा दागिना आहे. आज मला कुणीही कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी मी डिवचला जाणार नाही. पण छाया, तो तुझा भाऊ आहे. भाऊ या नात्यानं त्याला काही बोलण्याचा तुला मात्र अधिकार आहे आणि तुझी तशी इच्छा असेल तर मी तुला अडवणार नाही हे निश्चित. काय झालंय रे दिवाकर तुला? अरे इतक्या दिवसांनी ते 2 घास सुखाचे खाताय तर खाऊ देत ना. अगं ताई, तू आता एक अक्षरही बोलू नकोस. तू खूप बोललास आणि मी सुद्धा खूप ऐकून घेतला आजपर्यंत, पण आता याच्या पुढे नाही. अगं ताई, मी तुझ्या भल्याचाच विचार करून बोलतोय ना. काही गरज नाही आणि आता इथून पुढे तुला थांबायची गरज नाही. माझा सीत गेला म्हणून तू इथे मला धीर द्यायला आला होतास ना. आता गेलास तरी चालेल. आता आमचं आम्हाला सुखाने जगू दे आणि तुझं तू सुखाने जग. अगं ताई, तू खरंच भोळी आहेस. हा माणूस तुला अजून फसवतो हे तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? बस झालं रे दिवाकर. मी तुला काय सांगितलं ते तुझ्या लक्षात येतंय ना? अरे हो, काय करताय? भरल्या ताटावरनं उठलं बरं नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. असं भरल्या ताटावरून उठून अन्नाचा अपमान करणं योग्य नव्हे. कुणी शेतकऱ्याने उन्हातानात राबून हे अन्न पिकवलेलं आहे. या माऊलीनं स्वयंपाकघरात राबून हे अन्न शिजवलेलं आहे. अशा या अन्नाचा अपमान करून तुम्ही त्या शेतकऱ्याचा आणि या माऊलीचा सुद्धा अपमान करतात एवढं लक्षात घ्या. परमेश्वरा, या पामरांना क्षमा कर रे. तुमचा राग माझ्यावर आहे, तो माझ्यावर काढा. कृपा करून तो या अन्नावर काढू नका, विनंती. धनराज भाऊ, खरंच सांगतो, मी देव कधी बघितला नाही, पण आज तुमच्या रूपाने एक देव माणूस मात्र नक्की बघतो. काय आचार, काय विचार. धन्य झालो. आता अनायसे उभेच आहात तर तेवढा दरवाजा उघडता का? त्या निमित्तानं कधी नव्हे ते एक सत्कर्म केल्याचं पुण्य पदरी पडेल. तुम्ही यावेळी इथं? तुला आत येऊन विचारायला तू काय माझा सासरा आहेस? बाजूला. तुम्ही कसं काय आलात साहेब? छाया, हे काय जेवणाच्या वेळी ही मंडळी आपल्या घरी आली, त्यांना जेवणाबद्दल विचारायचं सोडून तू काय? नाही, एवढी फॉर्मॅलिटी करायची गरज नाही. तुम्ही जेवण करून घ्या, मग बोलूया काय बोलायचं ते. जशी आपली इच्छा. परंतु जेवणाच्या वेळी कोणी अतिथी घरी आल्यानंतर त्याला विचारणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून मी ते केलं. ह्याच्या अशा बोलण्याने काहीतरी वेगळाच सूर कानावर येतो नाही? अहो, त्यांचा आज उपवास आहे. उपवास सोडायलाच बसलेत ते. आणि ना त्यांनी पारायण सुद्धा सुरू केलंय. पारायण? धनराज आणि पारायण? पारायण हेच माझं आयुष्य आहे सध्या. धनराज, तू एवढा देवभक्त कधीपासून झालास रे? अहो बघा, मी सुद्धा हेच सांगतोय, तर हे सगळे मला वेड्यात करतायत. नाही, तू वेडा नाहीस रे दिवाकरा. फक्त या क्षणी. ओ काका, तुमचं पारायण ऐकायला आम्ही इथे आलेलो नाही आहोत. ते जेवण करून घ्या म्हणजे आम्हाला पुढचं बोलायला. जेवणाचं राहू द्या, आधी तुम्ही सांगा माऊली, कसं येणं केलं आम्हा गरिबांच्या घरी? जे काय बोलायचं ना ते आपण पोलीस स्टेशनवर गेल्यावर बोलू. पोलीस स्टेशन? आता घराबाहेर पडताच ही पावलं कुठल्या तरी मंदिराकडे जाण्यासाठी धडपडत असतात. त्या पावलांना बळजबरीने पोलीस स्टेशनकडे ओढून नेणं हे कितपत योग्य आहे बरं?
नाही, आता ही पावलं कुठल्याही पोलीस स्टेशनकडे जाण्यासाठी सज्ज नाहीत. मी पण तुम्हाला हेच सांगतो, एका सज्जन आणि सात्विक माणसाच्या बाबतीत तुम्ही असं करू शकत नाही. तुम्हाला विचारलं नाही. मग कशाला तोंड उघडलं? हे बघा, तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देतो. मी नंदू बनकर, या सोसायटीचा सेक्रेटरी. बस, आता तोंडातून एक शब्द जरी काढला ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. साहेब मी पाया पडते हो. नाही म्हणजे खरंच आता हे सुधारलेत. यांना नेऊ नका आता तुम्ही. अगं ताई, तू जरा गप्प बस रे. आता ही माऊलीही विरोध करत असल्यामुळे माझा निर्णय आता मात्र झालेला आहे. मी काही येणार नाही. नाही आला तर तंगडी तोडून फरफटत घेऊन जाईल. चला. काय झालंय? फोन का लागत नाहीये? मम्मा मला भूक लागली आहे. थांब ना जरा, तुझ्या पप्पांचा फोन लागत नाहीये. तू नंतर फोन कर, आधी मला खायला दे. ऐक ना, आतमध्ये करी नाही, तिला सांग जा, ती देईल तुला जे हवं ते खायला. जा. दत्तू, ए दत्तू. हा बोला मॅडम. अरे यांचा फोन लागत नाहीये, घरातूनही काही न सांगता बाहेर पडलेत. तुला माहितीये का कुठे गेलेत ते? नाही ना हो, असं पहिल्यांदाच झालंय की साहेबांनी आम्हा कोणाला न सांगता घराबाहेर पडलेत. कुठे गेले असतील? किती वेळ झाला यांचा फोन लावते, लागत नाहीये. मला तर काळजी वाटायला लागली यांची. मम्मा करीना ताई आतमध्ये नाहीये. आता ही पण याच वेळी बाहेर गेली. जा बरं, बोलवून आण तिला. कुठून बोलवून घेऊन येऊ? अरे करीनाला बाहेर असेल कुठेतरी, झाडाला पाणी देत असेल, नाही तर फोनवर टाइमपास करत असेल. जा बोलवून आण. असं काय करताय मॅडम? मी आताच बाहेरून आलो, करीना कुठेच नव्हती. काय? हा नाही, आता ती आधी असती तर दिसली असती ना मला. करीना घरात पण नाहीये, बाहेर पण नाहीये, नेमकी कुठे गेलीये? पप्पा पण गायब आणि करीना ताई पण गायब. मी तुम्हाला करीनाला समजावायला सांगितलं होतं ना. हो. मग ती अजून पण राजन पर्वतेकडे का काम करते? अहो मी तिला खूप समजावायचा प्रयत्न केला, पण ती काय ऐकायलाच तयार नाहीये. तुम्हीच तिला समजावून बघा ना. ती माझं सुद्धा ऐकत नाहीये. मी तिला खूप सांगितलं, पण ती का ऐकत नाहीये तेच मला कळत नाहीये. राजन पर्वते हा कसा माणूस आहे हे तुम्हाला माहिती आहे ना.
एवढे दिवस त्यांच्या घरी तिथे काम करणं हे तिच्यासाठी सेफ नाहीये. हे का कळत नाहीये तिला? तिला तिथून बाहेर निघायलाच हवं. तुम्ही हे जे काय सांगताय ना ते मला सगळं कळतंय, मला पटतंय, पण ती काय ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. तुम्ही मला सांगा की याआधी राजन पर्वते आणि करीना एकमेकांना ओळखत होते का? अजिबात नाही. सिद्ध साहेबांकडे ती काम करत होती ना, त्यावेळेला राजन पर्वते काळा की गोरा हे पण तिला माहित नव्हतं. खरं बोलताय ना तुम्ही? अहो, करीनाची शपथ घेऊन सांगते. मॅडम, हात जोडते तुमच्या पुढे, पण करीनाबद्दल तुम्ही चुकीचा विचार नका करू. म्हणजे ती आत्ता हट्टीपणा करत असेल, पण साधी भोळी होती. ती काही चुकीचं करणार नाही, काही चुकीचं वागणार नाही. ती काय, माझं सुद्धा करीनाबद्दल असंच मत होतं. पण ती आता जे काही वागतेय, जे काही बोलतेय ते मला सुद्धा कळत नाही. मला ना त्या राजांचाच संशय आहे. त्यांनीच कान भरले असणार तिचे. तुम्हाला काय वाटतं, सिद्धांत छायाचा खून कोणी केला असेल? कोणावर संशय आहे तुमचा? त्याबद्दल ना काखेत कळसान गावाला वळसा असं झालंय तुमचं. म्हणजे ती शिवानीच खरी खुली आहे. तुम्ही तिला पकडत का नाही तेच मला कळत नाही अजून. अच्छा, पण शिवानीच खुनी आहे असं का म्हणताय तुम्ही? आम्ही पण टीव्ही बघतो ना, आजकाल सगळीकडे तिच्याच बद्दल बोलतायत. आज ते शिवानीचं नाव घेत आहेत. उद्या तुमची मुलगी करीनाचं नाव घेतलं तर मग काय बोलणार तुम्ही? हे पाणी घे, पाणी घे, माझं एक पाणी घे, थोडं तरी घे प्लीज. संपलं यार, सगळं संपलं, काहीच राहिलं नाही यार. आतापर्यंत माझ्या हातात जॉब होता तो पण गेला. एक जर्नलिस्ट म्हणून माझी एक इमेज होती ती पण गेली. आई बोललं आजपर्यंत जे मला आयडॉल मानत होते ना ते आज मला आरोपी मानतायत. कोणामुळे? बोल ना, कोणामुळे झालं हे सगळं? तू आता त्या अपोजिट चॅनलच्या रिपोर्टरवरती आणि त्या चॅनलवरती खापर फोडू नकोस. या सगळ्याला फक्त आणि फक्त सीधच जबाबदार आहे. काय बोलतोय अजय? अरे तो आता आहे तरी का आपल्या? पण तुझ्या आयुष्यात तो आधी होता ना, तेव्हा किती वेळा सांगितलं त्या सीटचा नाद सोड, पण तू ऐकलंस का माझं? कधी ना कधीतरी तुला तो अडचणीत आणणार हे मी सांगितलं होतं ना. काय झालं आता मग? त्यावेळी फक्त आणि फक्त तुला सिद्ध दिसत होता. आताही नाही ऐकणार आहे, कारण हे सगळं ना फक्त आणि फक्त त्या रोहनमुळे झालंय. ठीक आहे, आपण मान्य करूया की हे सगळं त्या रोहनमुळे आणि रोहनच्या चॅनलमुळे झालं. तो रोहन अचानक कसं काय ऍक्टिव्ह झाला? त्याच्या चॅनलला पोल घ्यायचं कसं काय सुचलं? सीटच्या केसमुळेच ना. तसं म्हणशील ना अजय तर माझी चूक आहे यार. मी ओपिनियन पोल घेतला नसता तर कदाचित त्यांनी पण असं काही केलं नसतं. अजूनही त्याचीच बाजू घेतेस तू. आता तो नाहीये तुझ्या आयुष्यात, तो निघून गेलाय कायमचा, परत कधीही न येण्यासाठी. आता तरी माझा विचार कर. अरे मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, मी तुझ्यावरती इतकं प्रेम करतो, तुला काहीच कसं वाटत नाही ग आपल्याबद्दल बोलावं असं? आता विषय निघाला तर बोल ना, काहीतरी रिॲक्ट हो. सॉरी अजय, पण जोवर मी या सगळ्यातून बाहेर पडत नाही ना तोवर मी कसलाच विचार नाही करू शकत. वाटलेलंच मला, वाटलेलंच तू असंच काहीतरी बोलणार. तुझाही काही दोष नाही यात, पण त्या सीटचाच दोष आहे. कारण मेल्यावरही तो तुझी पाठ सोडत नाही आणि मला सुखाने जगू देत नाही. अजय प्लीज. हो बरोबर, सिद्ध बद्दल बोलतोय ना, तुला तर राग येणं स्वाभाविक आहे. त्याच्याबद्दल बोललेलं तुला चालत नाही. सिद्धला न्याय मिळणं हाच तुझा अजेंडा आहे ना. मग एक काम कर, तू ना तुझ्या चॅनलला हाताशी घे आणि त्या कुलदीपला अडकवून टाक. पण असं कसं मी त्याचं नाव डिक्लेअर करणार? तुझा तर आधीपासून संशय होता. माझी तर खात्री आहे, इतके दिवस गायब आहे ना,
म्हणजे नक्कीच यांनी सीतचा खून केला असणार. पैशांच्या झोलपासून तर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आपण त्या कुलदीपच्या विरोधात चांगले पुरावे तयार करू आणि त्याला आत टाकू. मला फक्त तू या सगळ्यातून सुटली पाहिजेस. आणखीन मला काय हवंय? I want you in my life. That's it. इथेही आलायस? कोण आहेस तू? आणि माझ्या मागे का फिरतोयस? थांब. कोण आहेस तू आणि माझ्या मागे का फिरतोयस? सांगतो, सगळं सांगतो, पण त्या खबरदार पुढे येऊ नकोस. मी काहीतरी करेन ना. आत्ताच्या आता बाहेर जा तुम्ही. आत्ताच्या आता बाहेर जा. मी सगळ्यांना बोलवणार. वॉचमॅन, एक मिनिट. तू वॉचमॅनला बोलव, नाही तर पोलिसांना बोलव. मी घाबरत नाही. जे काम करायला मी इकडे आलोय ते करूनच जाणार.